येशूची स्तुती असो. प्रियांनो, आज आपण जे वचन वाचणार आहोत, गलतीकरस पत्र याचा 5वा अध्याय त्यामधील पहिले वचन. ह्या स्वातंत्र्याकरिता ख्रिस्ताने आपल्याला मुक्त केले आहे, म्हणून त्यात टिकून राहा. गुलामगिरीच्या जुवाखाली पुन्हा सापडू नका. तर इथे जुवाखाली म्हणजे काय? जू म्हणजे जे लाकडी जे आधी जे बैलाला किंवा घोड्याला असे जे लावून त्याच्याशी नांगरणी करत जायचे, म्हणजे जे नांगरणीसाठी वापरले जायचे त्याला जुवा असे म्हटले जाते. तसे येशू ख्रिस्ताने आपल्याला सर्व काही ओझे त्याच्या खांद्यावर घेतले. जसं क्रूस खांबावर घेऊन चालला तसे सर्व काही ओझे येशू ख्रिस्ताने त्याच्यावर घेतले. म्हणूनच सर्व काही येशू ख्रिस्ताने आपल्याला सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्त केलेले आहेत. सर्व पापापासून, सर्व श्रापापासून, तसेच ज्या काही रूढी परंपरा होत्या त्या सर्वातून त्याने आपल्याला मुक्त केलेले आहे. म्हणूनच आपण सर्व काही जे काही बंधने आहेत, जे काही आपल्याला वाटते की दुःख वाढते किंवा जे काही ओझे वाढते, जे किंवा डिप्रेशन वाढते किंवा कशाचं आपल्याला भीती वाटते, तर अशा सर्वांची आपण येशू ख्रिस्ताच्या नावात हे सर्व काही निघून गेलेलं आहे. म्हणून आपण पुन्हा त्याच्या खाली आपण सापडू नये असं आपण निश्चय आज करूयात. म्हणूनच पिता येशू ख्रिस्ताच्या नावात आपण त्या स्वातंत्र्याकरता जे ख्रिस्ताने दिलेले आपल्याला, जे क्रूसावर येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी दिलेले, मुक्त केलेले सर्वातून, त्या शैतानाला येशू ख्रिस्ताने हरवलेले आहे. त्यामुळेच आपल्याला त्याने स्वातंत्र्य दिलेले आहेत. जे काही आधीचे जुने नियम होते त्यातून आपल्याला मुक्त केलेले आहेत, कारण तो नीतिमान झाला म्हणून आपण नीतिमान झालेले आहेत. म्हणूनच प्रियांनो, आज आपण येशू ख्रिस्तामध्ये त्याच्या वचनात आपण राहूयात. हालेलुया, आमेन.